जोरदार आपण स्वागत करूया। 20 तारखेला होऊ घातलेली कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज कोल्हापूर शहरातले एक ऐतिहासिक आणि एक प्रसिद्ध व्यापारी पेठ म्हटलं तरी वावगं होणार नाही अशी आमची छत्रपती राजाराम महाराजांच्या नावानं असलेली राजारामपुरी चौक आणि या माझ्या सभेला उपस्थित राज्य देशाच्या एक आदर्श आणि धडाडीच्या नेत्या अलका लांबाजी, आरती सिंगजी आणि सर्व माझं कोल्हापूरचं व्यासपीठ आणि आपण मतदार बंधू भगिनींनो सगळ्यांना माझा मानाचा नमस्कार। 20 तारखेला मी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवार आहे। माझं निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर आहे, 7 नंबरला चिन्ह आहे। त्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा ही माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो। काय या निवडणुकी समोरचे मुद्दे काय आहेत मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने वेळ झालेला आहे, त्यांना आपल्या नवऱ्याची मुलांच्या स्वयंपाकाची काळजी आहे याचं मला भान आहे। मी पण देखील गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात येतो, काय माझी माय माऊली काळजी घेते, सगळं जेवण करते, घराचं वाढते, बाई नवऱ्याला मुलाला शेवटचं जेवते, सकाळी लवकर उठते, शिळं पाकं खाऊन झोपते आणि स्वतःला त्रास करून घेते, ती माझी माय माऊली या ठिकाणी आहे। त्या माय माऊलीला मी खरंच शतशः नमन करतो की तुम्ही माझ्या सभेकरता आला। 2 उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार, ते एक राजेश आहे, मी आपला महाविकास आघाडीचा तुमचा आमचा गोरगरिबांचा राजू आहे। माझी परिस्थिती नाही, माझे आई वडील शिक्षक रिटायर आहेत, माझी बायको ऍडव्होकेट, ती महापौर झाली, मी ऑटोमोबाईल डिप्लोमा पर्यंत शिक्षण केलं, तरुण मंडळ, क्रीडा मंडळ, इथे माझे मित्र आहेत कित्येक, त्यांच्यावर क्रिकेट फुटबॉल खेळत नगरसेवक झालो, स्थायी सभापती झालो, गटनेता झालो, पत्नी महापौर झाली। कोल्हापूरच्या या महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवण्याची धमक बाळगली, अभ्यास केला। कोल्हापूर एक उत्तर मतदारसंघ 54 वॉर्डाचा मतदारसंघ आहे माता भगिनींनो। या वॉर्डाचे काय प्रश्न आहेत मला बारकाईनं माहित आहे, त्याचा अभ्यास आहे आणि कायमपणे कुठली जबाबदारी नेते मंडळी दिली की ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली। म्हणून छत्रपती शाहू महाराज आणि नेते बंटी पाटील साहेब यांनी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्याला मुंबईच्या आमदारकीची उमेदवार दिली। याला म्हणायची शाहू नगरी, याला म्हणायचं सर्वसामान्यांना आधार देण्याचं राजकारण। काय केलं राजेश क्षीरसागर साहेबांनी, 10 वर्ष आमदार, गेले 5 वर्ष नियोजन मंडळाचे अध्यक्ष, सगळं राज्याचं नियोजन तुमच्या ताब्यात। काय केलं आमच्या कोल्हापूरसाठी सांगावं माझ्या एका माता भगिनीनं? आहेत का रस्ते आमच्या दारात व्यवस्थित? आहेत का कचरा उठाव? मुबलक पाणी मिळतं का आम्हाला? कसले प्रश्न तुम्ही सोडवले? काय करायला लागलाय? कशासाठी निवडणूक लढा लागलाय? फक्त आणि फक्त माझी श्रीमंती, माझ्या परिवाराची श्रीमंती, एवढंच तुमचं 5 वर्षातलं गेल्या 15 वर्षातलं कामकाज। कशासाठी? आज माझ्या शहराच्या रस्त्याची अवस्था बघा, 3.5 शक्तीपीठापैकी माझी आई महालक्ष्मीचं हे शक्तीपीठ, आई महालक्ष्मीचं रूप मला या दुर्गा माता दिसतात। काय माझ्या अंबाबाईच्या मंदिराच्या भोवती अवस्था आहे? कशासाठी मत मागताय हा पहिला प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे। काय दिलं माझ्या कोल्हापूरला? फक्त बोर्ड 4000 कोटी, 3000 कोटी, अलकाजी इतने कोटी का बजट बोर्ड लगाते, त्या आकडेवारी बघितली 4000 कोटी, 3000 कोटी, त्या शून्य लिहायचं तरी कशा हो? आमच्या आयुष्यात त्या शून्य पण माहित नाही साहेब। आणि उगीच मुख्यमंत्री आले, पंतप्रधान आले, गृहमंत्री आले, मोठमोठा इव्हेंट केला, त्यांनी त्या कार्यक्रमाचा मांडव पण घालतात, त्याचं भाडं किती जातंय माहितीये का? 2 कोटी, 3 कोटी, कुठनं आणताय? ते पैसे तुमच्या आमच्या खिशातलेच। त्यापेक्षा आमचं जर वास्तविक तुम्ही काम केलं असतं, माझे रस्ते नीट केले असते, आम्हाला मुबलक पाणी दिलं असतं, कचरा उठाव नीट झाला असता, माझ्या आई महालक्ष्मी अंबाबाईला पर्यटक रोज लाखो पर्यटक येतात। 6 लाख लोकसंख्या आपल्या कोल्हापूरची, 2.5 ते 3 लाख फ्लोटिंग पब्लिक रोज आहे।
माझं कोल्हापूर गॅस चेंबर झालंय, गॅस चेंबर। एमपीसीबीनं हे शहर इथली हवा खराब होत चालल्या म्हणून रिपोर्ट दिलाय। काय केलं राजेश क्षीरसागर साहेब? हे माझं कोल्हापूर, ज्या शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी हे राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, दूध कट्टा, लुगडी ओळ, पान लाईन, चप्पल लाईन, गुजरी, काय काय दिलं माझ्या कोल्हापूरला। आणि तुम्ही कुठं नेऊन ठेवलं कोल्हापूर? आणि तरी म्हणताय अरे गर्व से कहो हम हिंदू आहे आणि मला मत द्या। इथं कुठं जाती धर्माचा प्रश्न आला? आम्ही पण हिंदू आहोत, आहेत का नाही? इथं मत मागताना का धर्माचा प्रश्न आला? मी घरपळा भरतोय। कोल्हापूर माझ्या राज्यामध्ये पहिल्या 3 मध्ये जीएसटी देते, आरटीओ टॅक्स कोल्हापूर राज्यामध्ये 1 नंबरला देते। बयांची आमच्या कोल्हापुरात देशात जर 5 गाड्या इम्पोर्टेड आल्या तर 3 गाड्या माझ्या कोल्हापुरात असतात। हे कोल्हापूरच्या मनगटात ताकद आहे। एमएससीबीचं बिल 100% आम्ही भरतो। इन्कम टॅक्स आम्ही देशात पहिल्या 5 मध्ये भरतो। मग का माझं कोल्हापूर माग? हे निवडणुकीला प्रश्न पडला पाहिजे का नाही? हा विचारायचा नाही, म्हणून धर्माकडे जायचं, जाती धर्माकडे जायचं। एवढंच नाही तर आमच्या जाती धर्मात तेढ निर्माण करायची आणि आमच्या पोरास्तीच कार्यक्रम द्यायचा। घे झेंडा, काढ मोर्चा, मार दगड, फोड दुकान, कर कोल्हापूर बंद। का तुमची मुलं कुठे जातात त्यावेळेला? हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारायचा का नाही? आमच्या गोरगरिबाच्या मुलांना हातात दगड देता, जाती धर्माची भांडणं लावता आणि म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेईल, छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं रयतेच्या भाजीच्या देठाला जरी धक्का लागला तर ते हात छाटण्यात येतील, हे माझे शिवाजी महाराज होते। आणि तुम्ही गोरगरिबाच्या मुलांना नुसता गुंडगिरी, झुंडशाही। आज या ठिकाणी माता भगिनी, राजू लाटकर जर आमदार झाला आणि होणारच, या कोल्हापुरातल्या सगळ्या झोपडपट्ट्यातले पहिले दारू धंदे बंद करणार तरच हा खरा आमदार असेल। गोरगरिबाच्या वस्तीतनं दारू धंदे, गांजा, चरस, ड्रग पावडर हे सगळे सप्लाय करणार। माझी माय माऊली, आई वडील अरे वयस्कर झाल्या, ते तरुण पोरग पोरगी कवा माझा आधार बनेल म्हणून ते आई वडील वाट बघाल्यात। आणि ते पोरग तेच मुलग्याची तिरडी आई वडील खांद्यावरनं स्मशानभूमीला घेऊन चालल्यात आणि हे म्हणतात जाती धर्माखाली भांडणं करा। मी आमदार झाल्यावर मी शाहू महाराज आणि बंटी साहेबांच्या आणि या तमाम व्यासपीठाच्या साक्षीने सांगतो, कोल्हापूरच्या माझ्या मतदारसंघातला एक आणि एक हातभट्टी धंदा आणि एक गांजा चरसवाल्यासनी मोका लावल्याशिवाय थांबणार नाही, चौकामध्ये उभा करीन। मला ना कुठला हप्ता खायचा आहे, ना मला कुणाच्या मला पैशाची काय गरज आहे। मी माझ्या आई वडील शिक्षक, मी शाकाहारी आहे, भाकरी भाजी खाल्ली तरी माझं पोट भरते। माझं मैत्री करायचं एकच धोरण आहे, चहा द्यायचा, चहा प्यायचा, म्हणजे वांदच येत नाही हो। रात्री मला वेळेवर झोप लागत्या, बीपी नाही, शुगर नाही, काय घाणेरडं कामच करायचं नाही, त्यामुळे टेन्शन नाही। म्हणून या राजू लाटकरचं एकच मिशन आहे, राजू लाटकरचं एकच मिशन आहे, नो खंडणी नो कमिशन, नो खंडणी नो कमिशन। त्यामुळे मी जास्त तुम्हाला बाकीच्याने मांडले, ही लढाई कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने हातात घेतलेली आहे आणि ज्या विश्वासाने नेते मंडळीने माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला उमेदवार दिल्या, विरोधी उमेदवाराची पायाखाची वाळू सरकल्या म्हणून त्यांचे नेते कुठे लेडीज महिलांच्यावर बोल, कुठं ती बाकीची सगळ्यांनी बाजार लावलाय। हे तरुण मंडळ काय पाहिजे बोला, बोली किती पाहिजे बोला, काय देऊ बोला। अरे काय बाजार मांडलाय? ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये तुमच्या आमच्या भारत देशाला लोकशाही दिली, या इतर राजारामपुरीच्या गरीबाला पण एकच मत आणि त्या अंबानी, मुकेश अंबानीला पण एकच मत। ही जादू कुणी केली तर त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। म्हणून दर 5 वर्षाला तुमच्या दारात मताचा जोगवा मागत ही मंडळी आम्ही येऊ शकतो, नाहीतर ही श्रीमंती, ही जी श्रीमंतीची मस्ती आहे त्यांनी गरीबाला चिरडलं असतं, कोण आपल्याला वाली राहिला नसता। हे मतदान आहे म्हणून तुम्हाला मला किंमत आहे, ते मतदान स्वाभिमानानं प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे।
मग तरी लोकशाही टिकल ना आपला वाली कोण राहणार नाही. ही लढाई कोल्हापूरकरांनी आपल्या हातात घेतल्या. एकीकडे श्रीमंतीची मस्ती आहे, इकडे गोरगरिबाची आपुलकी आहे. त्या श्रीमंतीची मस्ती उतरवायचं काम ही गोरगरिबांची आपुलकी करणार आहे. एकीकडे भ्रष्टाचाराची दहशत आहे, एकीकडे या प्रामाणिक स्वाभिमानी जनतेची माझ्याकडे आशीर्वाद आहे. हो आशीर्वाद घेऊन मी मुंबईमध्ये विधान भवनात जाऊन ज्या 53 झोपडपट्ट्या आमच्या आहेत त्यांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मिटवणार म्हणजे मिटवणार. या राजारामपुरी परिसरामध्ये व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा देऊन या माझा राजारामपुरी भाग जे पुण्याचा कॅम्प एरिया कसा आहे त्या पद्धतीनं आमच्या उत्तरे मॅडम असतील, आमच्या छायाताई पवार असतील, आमच्या शेटके वहिनी असतील, या सर्व अनिल कदम साहेब असतील, या सर्व कार्यकर्त्यांना नगरसेवक माजी नगरसेवकांना घेऊन हे तुमचं माझं कोल्हापूर कसं नटवून दाखवतो हे माझा जाहीर शब्द आहे. माय आमदार झाल्याबरोबर एक आणि एक क्षण लोकसेवेसाठी जाईल. मला हार बुके सत्कार यात पडायचं नाही. मला बॉडीगार्ड लागणार नाही, मला दार उघडायला कोण लागणार नाही, नारळ वडवला की हात पुसायला नॅपकिन काही गरज नाही. आम्ही मातीतली माणसं आहोत, मातीतच मिसळून राहणार. माझं कोल्हापूर जे बकास करून टाकले हे कोल्हापूर सुधारण्याची निवडणूक आहे. त्याला प्रश्न विचारा, कुठे गेले तुमच्या 3000 कोटी 4000 कोटी? काय माझ्या कोल्हापूरची अवस्था अशी केला? काय तुम्हाला अधिकार आहे? हा प्रश्न जर तुम्ही नाही विचारला तर या लोकशाहीमध्ये तुम्हाला मला काय किंमत राहणार नाही. ही प्रश्न विचारायची निवडणूक आहे. नुसतं त्यांनी काहीतरी सांगावं आणि आम्ही ऐकावं अशा पद्धतीने राजकारण नसलं पाहिजे. आमचा जाहीर शब्द आहे, निवडणूक झाल्या पहिल्या 6 महिन्यात नाही रस्ते सुधारले तर अलकाची तुम्ही 3 ते शिक्षा राजू लटकर याच चौकात भोगायला तयार आहे. असा ठाम विश्वास माझा आव्हान आहे. माझं आव्हान आहे हे लोकशाहीतलं स्पर्धात्मक आव्हान आहे, भांडणाचं नाही. माझं भांडण गुंडगिरीवर विश्वास नाही. माझा विश्वास बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यावर विश्वास आहे, शिवाजी महाराजांच्या धोरणावर विश्वास आहे, शाहू महाराजांच्या मानव कल्याणाच्या विचारावर माझा विश्वास आहे. त्यांनी यावं, व्यासपीठावर यावं, या मारुतीच्या साक्षीने सांगावं काय कोल्हापुरात तुम्ही भरीव केले, किती मी प्रामाणिक काम केले त्यांनी सांगावं. आणि त्यांनी भ्रष्टाचार कसा कसा केलाय, माझं कोल्हापूर कसं लुटलंय हे मी जर इथं सिद्ध केलं नाही तर तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे. तुम्ही कसं पण आम्हाला लुटणार, कसं पण आमच्या कोल्हापूरला वागवणार आणि आमच्याकडे मतदान मागणार. दिल्लीतल्या कुठल्या तरी नेत्यांचं नाव घेणार, दिल्ली में चाहिए म्हणून गल्लीत मतं मागणार. अहो गल्लीत तुमच्या नेत्यांचं कर्तृत्व काय ते बघा. एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. माता बंधू भगिनींनो, 8 दिवस आहेत. हे 8 दिवस आपली लोकशाही बळकट करूया, कोल्हापुरी आवाज बळकट करूया. कोल्हापुरी माझी स्वाभिमानी जनता, हे कोल्हापुरी गाव तांबड्या पांढऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, मिसळसाठी प्रसिद्ध आहे, मिरचीसाठी प्रसिद्ध आहे, आमचा कोल्हापुरी साज प्रसिद्ध आहे. तसं अलकाताई म्हटलं तसं कोल्हापुरी चप्पल देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हे माझं कोल्हापूर त्याच पद्धतीनं कोल्हापुरी रांगडं गाव म्हणतात. इथला माणूस डोक्यावर पण घेतो आणि डोक्यावरनं खाली पण खेचतो. खटक्यावर बोट, जाग्यावर. ही जाग्यावर पलटी करण्याची निवडणूक या विरोधकांना दाखवायची निवडणूक आहे. एका बाजूला तुमच्यात वावरणारा हा राजू लटकर, मी सहज कुणी पण मला हाक मारावी, डबल सीट कुणाच्याही गाडीवरनं कुठेही जाणारा राजू लटकर, कुठेही येणारा, राजारामपुरी असू दे, पांढरपळ वसाहत असू दे, शेजारचा आमचा कवाळे साहेबांची वसाहत असू दे, वडर समाजाची वसाहत असू दे, शाहूपुरी असू दे, सदर बाजार, शिवाजी पेठ, कुठेही आम्हाला कुणी हाक मारावी त्या ठिकाणी सहज उपलब्ध होणारा तुमचा राजू तुमच्यासाठी माझं आयुष्यातलं पुढचं क्षण आणि क्षण देण्यासाठी मी तयार आहे. ज्या विश्वासानं शाहू महाराजांनी बंटी साहेबांनी हा विश्वास टाकलाय, कोल्हापूरचं भविष्य चांगलं करूया, कोल्हापूर नटवूया, सजवूया. हे कोल्हापूरकरांना मी तुम्हाला माझी कळकळीची विनंती करतो. ज्या मोठ्या संख्येनं जमलात त्याच मोठ्या संख्येनं 20 तारखेला आपल्या कुलदैवताला नमस्कार करा आणि घरातल्या प्रेशर कुकरची शिट्टी काढा, मोठ्यानं वाजवा. त्यातनं जे अन्न शिजणार आहे ते 2 घास खावा आणि मतदानाला अभिमानानं स्वाभिमानानं बाहेर पडा. प्रेशर कुकर चिन्हासमोरचं बटन प्रेशरनं दाबा, विरोधकांचं प्रेशर वाढवा. आज ही लढाई
कुकर कुकर पाठीमागून आवाज येत नाही. कुकर कुकर. माझ्या या भविष्यातल्या योजनेमध्ये कोल्हापूर जसं आपण चांगलं करायचं आहे, जे बिघडून टाकले, ज्या खोट्या पद्धतीनं कोल्हापूरकरांना बदनाम केले, टक्केवारी, कमिशन, खंडणी, मी कुठल्या डॉक्टरना त्रास देणार नाही, कुठल्या सरकारी नोकरांना त्रास देणार नाही, बिल्डरला तर नाहीच नाही, एवढं वचन देतो. आणि मी निवडून आल्यानंतर तर मी कुठला पक्ष बदलणार नाही, कुणाची गद्दारी करणार नाही, विश्वासघात करणार नाही. कारण माता भगिनीनो, एकच मिनिट ऐका, एकच मिनिट इकडे बघा. माता भगिनीनो, आपण मध्यमवर्गीय गरीब लोक जगतो ते आबरूसाठी, मरतो ते आबरूसाठी. माझ्या कुठल्या चुकीच्या धोरणामुळे माझ्या बायका पोरांना, माझ्या आई वडिलांना हा विश्वासघातकीची पोरं, ही गद्दाराची पोरं, हे गद्दाराचे आई वडील असं म्हणून घेणं मला कदापि सहन होणार नाही. म्हणून मी असला कुठलाही विषयात निर्णय करणार नाही. मारुतीच्या साक्षीने सांगतो आणि सर्व व्यासपीठ आणि तुम्हा